तूळ राशीचे लोक शांत असतात, पण हा शांतपणा नेहमीच ताकदीतून आलेला नसतो. हे फार कमी जणांना माहीत असतं. एखादी व्यक्ती वारंवार समजूतदारपणा दाखवत असेल, वाद टाळत असेल आणि स्वतःपेक्षा इतरांना प्राधान्य देत असेल, तर तो स्वभाव नसून एक सवय असू शकते, जी हळूहळू आतून थकवते. जर तुम्हाला वाटत असेल की काही लोक सगळं सहन करूनही कधीच तक्रार करत नाहीत, तर प्रश्न असा आहे की ते खरंच ठीक असतात का? की त्यांनी बोलणंच थांबवलेलं असतंय? कारण जेव्हा मौन सवय बनतं, तेव्हा मन स्वतःशीच संवाद तोडायला लागतं. हा विषय फक्त तूळ राशीपुरता मर्यादित नाही, पण या राशीमध्ये तो सर्वात शांतपणे दिसून येतो. पुढे वाचताना, ऐकताना कदाचित तुम्हालाच जाणवेल, की ही शांतता बाहेरून सौम्य वाटते, पण आतून किती खोल परिणाम करते आणि कदाचित इथूनच तुमचा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला सुरुवात होईल. तूळ राशीचे ते मौन जे सगळ्यांना शांत वाटतं, पण आतून आयुष्य थकवून टाकतं. ज्योतिष सांगते सत्य. तूळ राशीचे लोक बाहेरून पाहिले तर अतिशय शांत, समजूतदार आणि संतुलित वाटतात. कोणत्याही परिस्थितीत वाद नको, कोणाचं मन दुखावू नये, सगळे आनंदी राहावेत यासाठी ते स्वतःला मागे ठेवतात. लोकांना असं वाटतं की या व्यक्तीला काहीच त्रास नाही, पण त्यांचं बोलणं मोजकं असतं. चेहऱ्यावर फारसा राग दिसत नाही आणि प्रत्येकाशी सौम्य वागणूक असते. पण हाच शांतपणा हळू त्यांच्या आयुष्याचा सगळ्यात मोठा थकवा बनतो. तूळ राशीचं मौन म्हणजे कमजोरी नाही, तर ती एक सवय असते. मनात कितीही विचार चालू असले तरीही अन्याय होत असला तरी आत्ता बोलू नको, वेळ येईल तेव्हा पाहू, समोरच्याला वाईट वाटेल असं म्हणत ते स्वतःच्या भावना गिळून टाकतात. हे सतत चालू राहिलं की मनावर ओझं साठत जातं. बोलायचं राहून जातं, व्यक्त व्हायचं राहून जातं आणि एक दिवस आतून प्रचंड थकवा निर्माण होतो. ज्योतिषशास्त्रानुसार तूळ राशीवर शुक्राचा प्रभाव असतो. शुक्र सौंदर्य, नातेसंबंध आणि समतोल शिकवतो. पण हाच समतोल राखण्याचा अट्टहास कधी-कधी स्वतःशी अन्याय करायला लावतो. समोरचा शांत राहावा म्हणून तूळ स्वतः अशांत राहायला शिकतो. नातं तुटू नये म्हणून स्वतःची किंमत कमी करतो. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करत करत तो स्वतः काय इच्छितो हेच विसरून जातो. तूळ राशीचं मौन सगळ्यांना सोयीचं वाटतं. कारण ही व्यक्ती तक्रार करत नाही, प्रश्न विचारत नाही, अडचणीत असतानाही मदत मागत नाही. त्यामुळे लोक नकळत याचा फायदा घ्यायला लागतात. आणि तूळ मात्र मनातल्या मनात स्वतःशीच झगडत राहतो. बाहेर शांत दिसणारा हा स्वभाव आतून मात्र सतत प्रश्नांनी भरलेला असतो. मी बरोबर करतोय का? मी जास्त विचार करतोय का? माझी अपेक्षा चूक आहे का? हळू या मौनाचा परिणाम मानसिक थकव्यात बदलतो. उत्साह कमी होतो. गोष्टींची आवड राहत नाही. लोकांमध्ये असूनही एकटेपणाची जाणीव होते. कारण तूळ राशीने सगळ्यांशी संवाद ठेवलेला असतो, पण स्वतःशी नाही. स्वतःच्या मनाशी संवाद न झाल्यामुळे आतली अस्वस्थता वाढत जाते. ज्योतिष सांगतं, की तूळ राशीने शिकवण्याची खरी गोष्ट म्हणजे संतुलन. म्हणजे स्वतःला विसरणं नव्हे. शांत राहणं म्हणजे सहन करत राहणं नाही. मौन सुंदर असतं, पण जेव्हा ते सतत स्वतःच्या वेदना लपवण्यासाठी वापरलं जातं, तेव्हा ते आयुष्य थकवणारं ठरतं. तूळ राशी जेव्हा स्वतःच्या भावना योग्य वेळी व्यक्त करायला शिकते, तेव्हाच खरा समतोल सुरू होतो. कारण स्वतःला समजून घेणं हीच या राशीची खरी ताकद आहे. तूळ राशीच्या या मौनाचं अजून एक खोल सत्य आहे, की ही शांतता अनेकदा भीतीतून जन्माला येते. ही भीती ओरडण्याची नसते, तर नातं बिघडेल, लोकं दुरावतील, आपल्याला चुकीचं समजतील या विचारांची असते. त्यामुळे तूळ राशीची लोकं प्रसंगी स्वतःचं सत्य अर्धवट ठेवतात. पूर्ण बोलायचं राहून जातं आणि मनातच प्रश्नांची गर्दी वाढत जाते. या राशीची मोठी अडचण म्हणजे निर्णयाच्या क्षणी येणारा मानसिक ताण. तूळ राशी निर्णय घेण्याआधी सगळ्या बाजूनी विचार करते. हे चांगलं आहे,
पण जेव्हा प्रत्येक निर्णयात स्वतःपेक्षा इतरांचा विचार जास्त येतो, तेव्हा स्वतःच्या गरजा दुय्यम ठरतात. हळू-हळू अशी सवय लागते, की स्वतःसाठी ठाम उभं राहणं चुकीचं वाटू लागतं. यामुळे आत्मविश्वास आतून खचत जातो. जरी बाहेरून व्यक्ती आत्मविश्वासी दिसत असली तरी. तूर राशीच्या मौनाचा आणखी एक परिणाम म्हणजे साचलेली नाराजी. ती पटकन व्यक्त होत नाही. म्हणून ती पटकन संपतही नाही. जुन्या गोष्टी मनात साठून राहतात. एखाद्या क्षुल्लक घटनेत ती अचानक बाहेर येते आणि तेव्हा लोकांना धक्का बसतो. कारण ज्याला सगळे समजूतदार मानत होते, तो इतका दुखावलेला कसा? हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. ज्योतिषानुसार तूळ राशीचं मन सतत समतोल शोधत असतं. पण हा समतोल बाहेर नाही, तर आत हवा असतो. बाहेर सगळं ठीक ठेवण्याच्या नादात आतलं बिघडलेलं लक्षात येत नाही. ही राशी अनेकदा स्वतःच्या आनंदाची परवानगीच स्वतःला देत नाही. सगळ्यांना ठीक वाटलं पाहिजे या विचारात स्वतःला अगदी आनंदी वाटणं गौण ठरतं. तूळ राशीच्या आयुष्यात एक असा टप्पा येतो, जिथे हे मौन बदलू लागतं. ही व्यक्ती पूर्णपणे गप्प राहत नाही, पण निवडक गोष्टीवर ठाम बोलायला शिकते. सगळ्यांसमोर नाही, पण जिथे गरज आहे तिथे हा बदल हळू असतो. पण आयुष्य हलकं करणारा असतो. कारण स्वतःच्या भावना मान्य करणं म्हणजे स्वार्थ नाही, तर आत्मसन्मान आहे. हे सत्य तूळ राशीला उमगायला लागतं. या राशीचं खरं सामर्थ्य इतरांना समजून घेण्यात नाही, तर स्वतःला समजून घेण्यात आहे. जेव्हा तूळ राशी स्वतःशी प्रामाणिक राहते, तेव्हा तिचं मौन कमकुवतपणा न राहता परिपक्व शांततेत बदलतं. आणि हीच शांतता आयुष्य थकवणारी न राहता आयुष्य सांभाळणारी बनते. तूळ राशीच्या स्वभावात अजून एक सूक्ष्म पैलू असा की ही व्यक्ती इतरांच्या भावनांचा भार सहज उचलते. समोरचा दुखावलेला दिसला की स्वतःला कारणीभूत नसतानाही मनात अपराधीपणाची भावना तयार होते. त्यामुळे अनेक वेळा तूळ राशी स्वतःची बाजू मांडण्याऐवजी समोरच्यांच्या भावनांची जबाबदारी घेते. हा स्वभाव बाहेरून उदार वाटतो, पण आतून तो सतत मानसिक ऊर्जा खर्च करणारा असतो. या राशीची लोकं शांत राहतात, कारण त्यांना स्वतःच्या भावनावर पूर्ण विश्वास नसतो. असं नाही, पण त्यांना वाटतं की भावना व्यक्त केल्यावर त्याचा परिणाम मोठा होईल. त्यामुळे छोट्या गोष्टी मनातच थांबवायची सवय लागते. पण छोट्या गोष्टी एकत्र झाल्या की मनावर दडपण निर्माण होतं. काही वेळा याच दडपणामुळे तूळ राशीला झोप न लागणं, सतत विचार करणं किंवा कुठल्याही गोष्टीत मन न रमणं असे अनुभव येतात. तूळ राशीचा आणखी एक वेगळा संघर्ष म्हणजे स्वतःला समजून घेण्यासाठी लागणारा वेळ. इतर लोकांच्या भावना, स्वभाव, गरजा हे लगेच ओळखणारी ही राशी स्वतःच्या बाबतीत मात्र गोंधळलेली असते. मला नेमकं काय हवं आहे हे मी खरंच आनंदी आहे का? की फक्त सवयीने सगळं जगत करत आहे? असे प्रश्न मनात सतत फिरत राहतात. पण हे प्रश्न बाहेर येत नाहीत. ते आतच घोळत राहतात. ज्योतिष सांगतं की तूळ राशीचं मौन अनेकदा संरक्षणासाठी असतं. स्वतःला जास्त उघड केल्यास लोक गैरफायदा घेतील अशी खोल भीती मनात असते. त्यामुळे भावना दडपून ठेवणं सुरक्षित वाटतं. पण दीर्घकाळ हे संरक्षण कवच जड होऊन बसतं. कारण माणूस कितीही समजूतदार असला तरी त्याला समजून घेणारा कुणीतरी हवा असतो. आणि तूळ राशी स्वतःलाच तो आधार द्यायला विसरते. हळू-हळू या मौनाचा परिणाम निर्णय क्षमतेवरही होतो. स्वतःच्याच भावना स्पष्ट नसल्यामुळे काही निर्णय लांबवत राहण्याची सवय लागते. वेळ निघून जातो, संधी हातातून निसटते आणि नंतर मनात पश्चाताप उरतो. पण हा पश्चातापही शांतपणे सहन केला जातो, व्यक्त न होता. तूळ राशी जेव्हा सगळ्यांची जाणीव स्वीकारते, तेव्हा एक वेगळाच बदल सुरू होतो. ही व्यक्ती मोठ्याने बोलायला लागते असं नाही, पण स्वतःच्या मनाला खोटं सांगणं थांबवते. आतल्या आवाजाकडे दुर्लक्ष न करता त्याला महत्त्व द्यायला शिकते.
तेव्हा तिचं मौन थकवणं न राहता स्वतःला सावरणारं बनतं. तूळ राशीच्या आयुष्यात अजून एक कमी बोलला जाणारा पैलू असा आहे की व्यक्ती स्वतःच्या दुःखाला नाव देत नाही. दुःख आहे हे मान्य करणं वेगळं आणि ते स्वीकारणं वेगळं असतं. तूळ राशी बहुतेकदा सगळ्यांच्या आयुष्यात असंच असतं या विचाराने स्वतःच्या वेदनांना सामान्य ठरवते. त्यामुळे मनावर जे खोलवर परिणाम असतात त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. हे दुर्लक्ष तात्पुरतं शांतता देतं, पण दीर्घकाळ आतून रिकामापण वाढवतं. या राशीच्या लोकांना लोकांमध्ये मिसळायला आवडतं, पण त्याच वेळी स्वतःचं खरं रूप फार कमी लोकांना दाखवलं जातं. हसणं, समजूतदार बोलणं, परिस्थिती सांभाळणं हे सगळं येतं. पण मी आज कमजोर आहे, असं सांगणं कठीण जातं. कारण तूळ राशीला वाटतं, की आपली कमजोरी दिसली, की लोकांचा विश्वास तुटेल. म्हणून तो नेहमी समजूतदार राहण्याची भूमिका निभावत राहते. तूळ राशीचा हा स्वभाव अनेकदा स्वतःच्या स्वप्नांवरही परिणाम करतो. इतरांच्या अपेक्षांमध्ये स्वतःची दिशा मिसळत एक वेळ अशी येते, की आपल्याला खरंच काय करायचं होतं हे आठवत नाही. काही गोष्टी अर्धवट राहतात, काही इच्छा दडपल्या जातात. पण त्याची खंत मोठ्याने व्यक्त होत नाही. ती मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात शांतपणे बसून राहते. ज्योतिषीनुसार तूळ राशीला सौंदर्य आणि सुसंवाद प्रिय असतो. हा सुसंवाद टिकवण्यासाठी स्वतःचीच असंवाद करते. मनातले प्रश्न अणुवृत्तीत राहतात. उत्तर शोधण्याऐवजी त्यावर पडदा टाकला जातो. त्यामुळे बाहेरचं आयुष्य नीट चालू असतं, पण त्यातलं आतलं आयुष्य विस्कळीत होत असतं. तूळ राशीच्या आयुष्यात जेव्हा स्वतःशी थोडं कठोर होण्याची वेळ येते, तेव्हा ती वेळ टाळली जाते. स्पष्ट सीमारेषा आखणं, इथे थांबा असं सांगणं, स्वतःचा वेळ आणि मन जपणं, हे सगळं उशिरा शिकायला मिळतं. पण जेव्हा ते शिकायला सुरुवात होते, तेव्हा आयुष्यात वेगळाच श्वास मिळतो. कारण प्रत्येक वेळी समजूतदार असणं गरजेचं नसतं हे उमगायला लागतं. हळू-हळू तूळ राशीला कळतं, की शांतता म्हणजे स्वतःला हरवणं नाही. खरी शांतता ती असते, जी स्वतःच्या मनाशी लढा न देता मिळते. जेव्हा ही राशी स्वतःच्या भावनांना जागा देते, तेव्हा तिचं मौन ओझं न राहता निवड बनतं. आणि तेव्हाच आयुष्य थकवणाऱ्या शांततेचं रूपांतर समजूतदार धैर्यात होतं. तूळ राशीच्या व्यक्तिमत्वात अजून एक खोल थर असा आहे, की ही व्यक्ती स्वतःपेक्षा परिस्थितीला जास्त महत्त्व देते. आता बोललं तर वातावरण बिघडेल, ही वेळ योग्य नाही, अशा विचारातून अनेक सत्य पुढे ढकलली जातात. पण योग्य वेळ निघून गेल्यावर ती सत्य स्वतःलाच बोचायला लागतात. कारण जे बोलायचं होतं ते न बोलल्याची जाणीव आता आतून अस्वस्थ करत राहते. या राशीचे लोक स्वतःवर कठोर नसतात, पण स्वतःकडे जास्त अपेक्षा ठेवतात. सगळ्यांना समजून घेता आलं पाहिजे, सगळ्यांशी नीट वागलं पाहिजे, कुणालाही दुखवलं नाही पाहिजे, अशा अंतर्गत नियमांमध्ये अडकून राहतात. हे नियम कुणी लादलेले नसतात. ते स्वतःच तयार केलेले असतात. त्यामुळे ते मोडताना अपराधीपणाची भावना निर्माण होते आणि पुन्हा मौन स्वीकारलं जातं. तूळ राशीच्या आयुष्यात भावनिक थकवा अचानक दिसून येत नाही. तो हळू वाढतो. सुरुवातीला उत्साह कमी होतो, नंतर स्वतःसाठी वेळ काढणं टाळलं जातं आणि शेवटी सगळं ठीक आहे, हे वाक्य सवयीनं वापरलं जातं. हे वाक्य इतरांना समाधान देऊन जातं, पण स्वतःच्या मनाला नाही. कारण आता खोलवर असलेली पोकळी त्यातून भरून निघत नाही. ज्योतिष सांगतं, की तूळ राशीला स्वतःच्या गरजांकडे लक्ष देणं शिकावं लागतं. इतरांसाठी संतुलन राखताना स्वतःसाठी संवाद निर्माण होऊ नये हीच खरी परीक्षा. अनेक वेळा ही राशी स्वतःला दुसऱ्या क्रमांकावर ठेवते आणि हाच क्रम दीर्घकाळ टिकला, की स्वतःचं अस्तित्व हलकं वाटायला लागतं. तूळ राशी जेव्हा थकव्याची जाणीव स्वीकारते, तेव्हा ती नात्यांपासून दूर जात नाही, तर त्यात प्रामाणिकपणा आणते.
सर्वजण आनंदी ठेवण्याऐवजी योग्य लोकांशी स्पष्ट राहण्याची निवड करते. हे बदल बाहेरून फार मोठे वाटत नाहीत, पण आतून आयुष्याला आधार देणारे असतात. अखेरीस तूळ राशीला उमगतं, की शांत राहणं ही कला आहे, पण स्वतःलाच ऐकणं ही गरज आहे. जेव्हा ही गरज पूर्ण होते, तेव्हा मौन ही पाळून जाण्याचं साधन न राहता स्वतःला सावरून धरण्याचं बळ बनतं आणि तेव्हाच आयुष्य थकवणारी शांतता स्थिरतेत बदलते. तूळ राशीच्या स्वभावात अजून एक न दिसणारी बाजू अशी आहे, की ही व्यक्ती स्वतःला सतत मोजत असते. प्रत्येक शब्द बोलण्याआधी, प्रत्येक प्रतिक्रिया देण्याआधी मनात वजन काट्याचा तराजू चालू असतो. मी जास्त तर बोलत नाही ना, मी कमी तर देत नाही ना, माझ्यामुळे समोरच्याचं संतुलन तर बिघडलं नाही ना, अशा प्रश्नातून स्वतः सहजपणे हरवत जातं. आयुष्य अनुभवण्याऐवजी त्याचं मोजमाप करण्यात ऊर्जा खर्च होते. या राशीची लोकं संघर्ष टाळण्यात इतके कुशल असतात, की कधी-कधी स्वतःच्याच वाढीला अडथळा निर्माण होतो. जिथे थोडा संघर्ष गरजेचा असतो, तिथेही शांततेचा मार्ग निवडला जातो. त्यामुळे अनेक महत्त्वाचे टप्पे उशिरा येतात. प्रगती थांबत नाही, पण ती स्वतःच्या गतीने होत नाही आणि हा उशीर मनात नकळत असमाधान निर्माण करतो. तूळ राशीचा आणखी एक वेगळा स्वभाव म्हणजे ती स्वतःला स्पष्ट ओळख देत नाही. मी असा आहे, मला हेच हवं, मला हेच मान्य नाही, अशी ठाम ओळख तयार होण्यास वेळ लागतो. कारण समोरच्याची जुळवून घेत असता स्वतःवरची सीमा धूसर होत जाते. परिणामी लोकांना ही व्यक्ती समजूतदार वाटते, पण ठाम वाटत नाही आणि हेच ठामपणाचा अभाव स्वतःलाच खटकायला लागतो. ज्योतिषशास्त्रानुसार तूळ राशीला समतोल शिकवला जातो, पण तो समतोल स्थिर नसतो. तो बदल घडवणारा असतो. आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्याने समतोल साधावा, पण जेव्हा हा बदल स्वीकारला जात नाही, तेव्हा आतला ताण वाढतो. कारण बाहेरचं जग पुढे जातं आणि आतली भावना मागे राहते. तूळ राशीच्या आयुष्यात एक क्षण असा येतो, की शांततेचा मुखवटा जड वाटायला लागतो. तेव्हा ही व्यक्ती मोठा आवाज करत नाही, बंड करत नाही, पण आतून काहीतरी बदलण्याचा निर्णय घेते. छोट्या गोष्टींमध्ये स्वतःची निवड करू लागते. नकार देणं शिकते. सगळं समजून घेणं आपली जबाबदारी नाही हे हळू स्वीकारते. याच टप्प्यावर तूळ राशीची शांतता बदलते. ती पूर्वीसारखी दबलेली राहत नाही, तर स्थिर आणि जागरूक होते. मौन हे भीतीतून येत नाही, समजूतदारपणातून येतं. आणि आयुष्य तेव्हाच थकवणाऱ्या शांततेचं रूपांतर स्वतःला सावरणाऱ्या समतोलात होतं. तो दीर्घकाळ टिकणारा असतो. जर तुम्हालाही वाटत असेल, की शांत राहता कुठेतरी स्वतःलाच हरवत चाललो आहे, हा विचार इथेच थांबवू नका. तुमचं मौन नेमकं काय सांगतंय हे स्वतःला एकदा प्रामाणिकपणे विचारा. प्रत्येक वेळी समजूतदार राहणं गरजेचं नसतं. काही वेळा स्वतःची बाजू ऐकून घेणं जास्त महत्त्वाचं असतं. हा विषय तुमच्या मनात कुठेतरी स्पर्श करत असेल, तर तो फक्त वाचून विसरू नका. तुमच्यासारख्या अनेक लोकांपर्यंत पोहोचू द्या. हे अजूनही शांततेआड स्वतःचं दुःख लपवत आहेत. कदाचित तुमचाच एक छोटा सहभाग कुणाला तरी मनाला धीर देईल. आणखी अशाच खोल न बोलल्या जाणाऱ्या गत सत्यांसाठी इथेच थांबा आणि स्वतःला समजून घेण्याचा हा प्रवास एकट्याने करायचा नसतो. तेव्हा पुढचा विषय तुमच्याच मनातल्या प्रश्नावर प्रकाश टाकणारा असेल.